जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत आपल्या महारिव्हिजन पार्ट 8 ला. प्रश्न क्रमांक पहिला, वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला? विच इन्स्टिट्यूशन रिलीज द फिस्कल हेल्थ इंडेक्स 2025? तर हा इंडेक्स पब्लिश केलेला आहे नीती आयोगाने. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 ज्यालाच आपण म्हणतो फिस्कल हेल्थ इंडेक्स 2025, जो 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगरिया यांनी प्रकाशित केला. या अहवालानुसार ओडिसा, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांनी कोणते अव्वल 3 स्थान मिळवलेले आहे? ठीक आहे, इंग्लिश मध्ये बघूयात. अकॉर्डिंग टू Fiscal Health Index 2025 released by 16th Finance Commission Chairman Arvind Panagriya, which rank were secured by Odisha, Chhattisgarh, Goa in the top 3 position? तर याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे ओडिसाने पहिला, छत्तीसगड दुसरा आणि गोवा तिसरा. तर यांना किती किती गुण मिळाले आहेत? तर ओडिसाला मिळालेला आहे 67.8, छत्तीसगडला 55.2 आणि गोवा तिसऱ्या स्थानावर आहे 53.6 गुणांसह. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये जो नीती आयोगाने पब्लिश केलेला आहे, तर यामध्ये महाराष्ट्राचं स्थान कितवं आहे? तर महाराष्ट्राचं स्थान आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे वित्तीय आरोग्य निर्देशांक मध्ये. तर महाराष्ट्राचं स्थान आहे 6वं. ठीक आहे. तर महाराष्ट्राला गुण किती आहेत? तर 50.3 गुण महाराष्ट्राला आहेत. 2014-15 ते 2021-22 पर्यंत महाराष्ट्र 4थ्या स्थानावरती होता. आता तो 6व्या स्थानावर गेलेला आहे. पुढचा प्रश्न, वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 संदर्भात खालील विधानांचा विचार करा. हा निर्देशांक 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी प्रकाशित केला. या निर्देशकात ओडिसा प्रथम क्रमांकावर असून त्यांना किती 67.8 गुण मिळाले. छत्तीसगड आणि गोवा ही राज्ये अनुक्रमे तिसरे आणि दुसरे स्थान आहेत. तर वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? ठीक आहे, एकदा इंग्लिश मध्ये पाहूया. द इंडेक्स वॉज रिलीज बाय अरविंद पनगरिया, चेअरमॅन ऑफ 16th फायनान्स कमिशन. ओडिसा रँक फर्स्ट, सिक्युअर 67.8 मार्क्स. छत्तीसगड रँक थर्ड अँड गोवा रँक सेकंड. तर कोणकोणते बरोबर आहेत? ओके, तर याच्यामध्ये बघा, पहिलं आणि दुसरं हे विधान बरोबर आहे. छत्तीसगड याने दुसरं आणि गोवा याने तिसरं स्थान मिळवलेलं आहे. ठीक आहे. इथे पुढचा प्रश्न पाहूयात. बघा, छत्तीसगड दुसरं, गोवा तिसरं. अहवालाचे प्रकाशन केव्हा झाले? 2025, नवी दिल्ली या ठिकाणी. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? अरविंद पनगरिया. नीती आयोगाचा पहिला वित्तीय आरोग्य निर्देशांक. टॉप 6 राज्य कोणते आहेत? ओडिसा, छत्तीसगड, गोवा, झारखंड, गुजरात आणि 6वा आहे महाराष्ट्र. नेक्स्ट प्रश्न आहे, वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 संदर्भात खालीलपैकी विधानांचा विचार करा. तर वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ओके, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स बद्दल या निर्देशकानुसार भारत जागतिक क्रमवारीत 25व्या स्थानावर आहे. AI आणि हरित कौशल्याच्या तयारीत भारत अमेरिका नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शीघ्र 3 देश अमेरिका, UK आणि जर्मनी यांना अनुक्रमे 97.6, 97.1 आणि 94.6 गुण मिळालेले आहेत. ठीक आहे. इंडिया रँक 25 इन द ग्लोबल लिस्ट ऑफ वर्ल्ड फ्युचर इन स्किल इंडेक्स 2025. ठीक आहे, पाहूयात. इंडिया स्टँड सेकंड आफ्टर USA इन रेडीनेस फॉर AI अँड ग्रीन स्किल. द टॉप 3 कंट्रीज वेअर USA, UK, जर्मनी विथ दिस स्कोर. ठीक आहे, तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत. ओके, आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 1, 2, 3. फोर्थ पोझिशन वर आहेत ऑस्ट्रेलिया आणि 5व्यावरती आहे कॅनडा. भारत आहे 25 वरती. टॉमटॉम संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ट्रॅफिक इंडेक्स 2024 संदर्भात खालील विधानांचा विचार करा. कोणतं विधान बरोबर आहे? या अहवालासाठी 62 देश आणि 500 शहरांमधील रहदारींची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. ओके, कोलकाता, बेंगळुरू आणि पुणे
ही पहिल्या 5 सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरामध्ये आहेत. जागतिक क्रमवारीत पहिले स्थान भारतातील कोलकात्याला मिळालेले आहे. ओके. टॉम रिपोर्ट ट्रॅफिक इंडेक्स पब्लिश केलाय. द रिपोर्ट इन्क्लूड ट्रॅफिक डेटा ऑफ 62 कंट्रीज अँड 500 शहरांचा. कलकत्ता, बेंगलुरू आणि पुणे हे टॉप 5 मध्ये आहेत आणि फर्स्ट पोझिशन ग्लोबली वॉज सिक्युअर्ड बाय कोलकाता. तर याच्यामध्ये पण बघा पहिलं आणि दुसरं विधान बरोबर आहे. जागतिक क्रमावरती पहिलं स्थान मिळवलेलं कोणी आहे तर ते आहे बॅरन क्विला. ठीक आहे, बॅरन क्विला या शहराने, बॅरन क्विला. ओके, कोलंबियाच्या बॅरन क्विला या शहराने रँक पहिला क्रम आहे याच्यामध्ये टॉम इंडेक्सच्या नुसार ट्रॅफिक मध्ये. ओके, पहिला आहे बॅरन क्विला, दुसरा कोलकाता, तिसरा बेंगलुरू, चौथा पुणे आणि पाचवा आहे लंडन. ओके. महाराष्ट्राचे 7वे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ठीक आहे, कोण आहेत ते? महाराष्ट्राचे 7वे राज्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. ठीक आहे, दिनेश वाघमारे. राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित घटना कलमे कोणती आहेत? तर ती कलमे आहेत कलम 243 सबक्लॉज के, 243 सबक्लॉज झेड ए. ठीक आहे, 73 घटना दुरुस्ती नुसार आपण काय केलं होतं, या सर्व गोष्टी बदलण्यात आल्या होत्या. 73-74 घटना दुरुस्ती. ओके, पुढचा आता प्रश्न थोडासा टफ आहे. PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या स्टेट लॉ अॅन्युअल रिव्ह्यू 2024 नुसार खालील विधानांचे खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे ते निवडा. 2024 मध्ये राज्य विधानसभाची सरासरी बैठक ही किती दिवस आहे? तर किती? 20 दिवस आहे. ठीक आहे, 20 दिवस झाल्या आणि कोणत्याही राज्याने स्वतः ठरवलेल्या किमान बैठक दिवसाचे लक्ष्य पूर्ण केलेले नाही. ओके. ओडिसाने 2024 मध्ये सर्वाधिक बैठक घेतल्या तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांनी सर्वात कमी बैठकी. 51% राज्य विधेयक त्याच दिवशी मंजूर झाली म्हणजे बिना डिस्कशनचं. उत्तराखंडने युनिफॉर्म सिव्हिल कोड जो की कलम नंबर 44 मध्ये आहे, TPSP चा पार्ट आहे हा, लागू केला आणि नागालँडने नेव्हा पूर्णपणे लागू करणारे पहिले राज्य आहेत. NCRWC ने छोट्या विधानसभासाठी 50 दिवस आणि मोठ्या विधानसभासाठी 90 दिवस वार्षिक किमान सत्राची शिफारस केलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा ह्या प्रश्नातनं मी ट्राय केलंय की तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावं. ठीक आहे, आता इंग्लिश मध्ये एकदा बघूया त्याला. PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च नुसार अॅन्युअल रिपोर्ट पब्लिश केलेला आहे स्टेट लॉ 2024. तर ह्या लॉ नुसार स्टेट असेंब्ली ऍव्हरेज 20 दिवसच भेटलेली आहे आणि जे की एका कोणत्या स्टेटनं त्यांचं जे मिनिमम टार्गेट आहे ना ते पण कम्प्लीट केलेलं नाहीये. ठीक आहे, असं म्हटलंय त्यांनी. ओडिसा रेकॉर्डेड द हायेस्ट असेंब्ली सिटिंग. या सर्वांमध्ये ओडिसानं हायेस्ट आहे आणि UP आणि MP मध्ये सर्वात कमी आहेत. 51% स्टेट बिल वी आर पास्ड ऑन द सेम डे. आता कोणतं पण स्टेट बिल किंवा कोणतं पण बिल हे त्याच दिवशी जर कोणतं पण बिल म्हणजे विधायके त्याच दिवशी जर पास झाले म्हणजे डिस्कशन झालं नाहीये. ठीक आहे, विदाऊट डिटेल डिस्कशन. आणि आपल्या लोकतंत्रामध्ये कोणतं पण बिल त्याच्यावरती जेवढं जास्त डिस्कशन तेवढी डेमोक्रेसी ही स्ट्रॉंग आणि तो कायदा पण स्ट्रॉंग असतो. ओके, आता युनिफॉर्म सिव्हिल कोड उत्तराखंड मध्ये इनॅक्ट झालेला आहे आणि नागालँड मध्ये पहिलं स्टेट आहे जे की नेवा पूर्णपणे इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि पाचवं विधान आहे की NCRWC रिकमेंडेड मिनिमम अॅन्युअल सिटिंग 50 दिवस आणि स्मॉल असेंब्लीचे 90 दिवस फॉर मिनिमम NCRWC च्या रिकमेंडेशन नुसार 50 दिवस मिनिमम सिटिंग पाहिजे स्मॉल असेंब्ली मधली आणि लार्ज असेंब्ली मध्ये 90 दिवस. तर याच्यामध्ये हे जे पाची विधान आहेत ते बरोबर आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला 5 वेगळे कन्सेप्ट लक्षात येऊन जाणार आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे. ओके, आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. नुकत्याच सुरू झालेल्या E0 FIR उपक्रमाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? हा उपक्रम 2025 मध्ये
इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर I4C अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पाहूयात. 10 लाखापेक्षा जास्त सायबर फसवणूक तक्रारी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्ट पोर्टल NCRP किंवा हेल्पलाईन 1930 वर केंद्र नोंदवण्यात त्या आपोआप 0 FIR मध्ये रूपांतरित होतात. ठीक आहे, ओके. 10 लाखापेक्षा जास्त तक्रारी 10 लाखापेक्षा जास्त रुपयांची जर तक्रार असेल तर म्हणता येते. ई झिरो FIR प्रणाली भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS 2023च्या कलम 173 सबक्लॉज 1 आणि सबक्लॉज 2 अंतर्गत कार्य करते. ओके, ही प्रणाली NCRP नॅशनल सायबर क्राईम रिपोर्ट पोर्टल, दिल्ली पोलीस EFIR सिस्टीम आणि NCRB चे CCTNS क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम यांना एकत्रित करते. ओके, त्यानंतर आहे 0 FIR तयार झाल्यावर कोणत्याही अतिरिक्त प्रक्रियेविना ती थेट रेग्युलेटरी FIR होते. ती थेट रेग्युलेटरी FIR होते असं त्यांनी विचारलंय. आता बघा, 1 2 3 1 2 4 1 2 3 4 2 4 5 आणि 1 3 5 असं त्यांनी ऑप्शन दिला. ठीक आहे, इथं मी एकदा लिहितो 1 2 आणि 3 ऑप्शन ए मध्ये, ऑप्शन बी मध्ये 1 2 3 4, ऑप्शन सी मध्ये 2 4 5 आणि ऑप्शन डी मध्ये आहे 1 3 5. ठीक आहे, 1 3 5 2 4 5 1 2 3 आणि 1 2 3. ओके, तर याच्यामध्ये बरोबर विधान कोणते? तर बघा, हा उपक्रम 2025 मध्ये इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर I4 अंतर्गत सुरू करण्यात आला. हो, करण्यात आला, बरोबर आहे. 10 लाखापेक्षा जास्त सायबर तक्रारी फसवणूक तक्रारी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल किंवा हेल्पलाईन 190 वर नोंदवल्या त्या आपोआप 0 FIR मध्ये रूपांतरित होतात. ई झिरो FIR प्रणाली भारतीय नागरी सुरक्षा संहिता INSS मध्ये आहे, बरोबर आहे. त्यांचे कोणते कलम 173 आणि सबक्लॉज 2 म्हणते आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथं पण बघा, ही प्रणाली NCRP दिल्ली पोलीस EFIR सिस्टीम आणि NCRB चे CCTNS म्हणजेच क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम यांना एकत्रित करते. तर हे पण विधान बरोबर आहे. ठीक आहे, आता हे विधान मी परत परत का वाचतो, कारण की बघा, करंट अफेअर अशी गोष्ट आहे, तुम्हाला रिवाइज कंटिन्यू करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळेस प्रश्न म्हणतो, जेणेकरून तुम्हाला म्हणजे एक पाठ होऊन जावं ते. 0 FIR तयार झाल्यावर कोणत्याही अतिरिक्त प्रक्रियेविना ते थेट रेग्युलेटरी FIR होते. तर बघा, तर त्याच्यासाठी 3 दिवस, ठीक आहे, 3 दिवस लागतात. ओके, 3 दिवसाच्या आत तक्रारी जर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली तर त्याचं रेग्युलर FIR मध्ये रूपांतर होते. ठीक आहे, रेग्युलर FIR रूपांतर जर 0 FIR ला रेग्युलर FIR करायची असेल तर त्या तुम्हाला 0 FIR च्या 3 दिवसाच्या आत रेग्युलेशनला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हे करावं लागतं, रजिस्टर करावं लागतं, जेणेकरून ती रेग्युलर FIR होते. ओके, इथं दिलेलं आहे FIR नंतर 3 दिवसाच्या आत तक्रारदाराने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रेग्युलर FIR मध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे. भारतातील पहिली पेपरलेस निवडणूक कोणत्या राज्यात झाली? निवडणूक म्हणलं की आर्टिकल 324 येतं. ठीक आहे, आता मला याचा पार्ट कोणता आहे ना कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, आपल्या कंबाईनच्या PYQ महारिव्हिजन मध्ये पण खूप वेळेस आपण डिस्कस केलं याला. ठीक आहे, पहिली पेपरलेस निवडणूक कोणत्या राज्यात झालेली आहे सांगा मित्रांनो? तर ती झालेली आहे मध्य प्रदेशमध्ये. ओके, मध्य प्रदेशमधील रतुवा रतनपूर ग्रामपंचायत मध्ये. स्वीप कार्यक्रम 2009 पासून सुरू झालेला आहे, तर त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? ठीक आहे, स्वीपचा लॉंग फॉर्म विचारलाय आपल्याला त्यांनी. तर सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन, ऑप्शन बी करेक्ट आहे. ठीक आहे, ऍज इट इज पाठ करा. 2024 मध्ये भारताचा 15व्या नियंत्रक आणि महालेखापरिषद म्हणजे CAG कोण झालेले आहेत? तर 2024 मध्ये कोण CAG झालेले आहेत आपले? तर ते झालेले आहेत संजय मूर्ती. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके,
भारताचे पहिले संविधान भवन कुठे आहे? फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल बिल्डिंग ऑफ इंडिया लोकेटेड इन कुठे? पिंपरी चिंचवड महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, पहिले संविधान भवन पिंपरी चिंचवड महाराष्ट्रामध्ये. तर मला सांगा, सोनीपत हरियाणामध्ये कोणतं कॉन्स्टिट्यूशनचं पार्क बनलेलं आहे का? ते पार्क बनलेलं आहे तिथे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याने 1867च्या पोर्तुगीज सिव्हिल कोडवर आधारित युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC लागू केले आहेत? तर UCC लागू 44, तर तो केलेला आहे गोवा राज्याने. आणि पुढचा प्रश्न पाहूयात. ठीक आहे, इथेच बघूयात. उत्तराखंड कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावरती गुजरातमध्ये UCCचं प्रपोजल मांडलेलं आहे. ठीक आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थानिक संस्थांमध्ये कोणत्या घटकासाठी आरक्षण आहे? इन जम्मू आणि काश्मीर विच कॅटेगरी हॅज रिझर्वेशन इन लोकल बॉडीज? तर ती आहे ओबीसी साठी. ओके, कोणासाठी? ओबीसी साठी. भारतातील विभागीय परिषदाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे एक्स ऑफिसो चेअरपर्सन, झोनल काउन्सिलचे एक्स ऑफिसो चेअरपर्सन कोण असतात? तर ते असतात केंद्रीय गृहमंत्री म्हणजेच होम मिनिस्टर. ओके, होम मिनिस्टर. पुढचा प्रश्न बघूयात आता. INS निरपूक संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे? INS निरपूक बद्दल विचारले आपल्याला. तर INS निरपूक हे स्वदेशी डिझाईन केलेलं सर्वे शिप आहे. ठीक आहे, काय आहे? स्वदेशी डिझाईन केलेलं सर्वे शिप आहे. ओके, निरपूक हे पहिले स्वदेशी डिझाईन केलेले सर्वे शिप होते आणि 38 वर्षानंतर विशाखापट्टणम येथे डिकमिशन करण्यात आलेले आहे. आणि हे न्यूज मध्ये काय होतं, कारण की याला डिकमिशन केलेलं आहे. ओके, स्वदेशी डिझाईन केलं होतं, सर्वे शिप आहे. ठीक आहे, काय आहे? सर्वे शिप, इंडिजिनियस सर्वे शिप. पुढचा प्रश्न आहे, INS समर्थ हे कोणत्या कंपनीने तयार केलेले मल्टी रोल ऑफशोर पेट्रोल वेसल्स आहे? तर INS समर्थ हे कोणत्या कंपनीने बनवलेलं आहे? INS समर्थ हे लार्सन अँड ट्युब्रो, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके, यांचं हे काय कशासाठी वापरलं जातं? मल्टी रोल ऑफशोर पेट्रोल व्हेसल. ठीक आहे, मल्टी रोल ऑफशोर पेट्रोल व्हेसल. पुढचा प्रश्न, सॉरी, आयसीजी सॉरी आयसीजी समुद्र प्रताप कशासाठी ओळखली जाते? सॉरी, तर आयसीजी समुद्र प्रताप ही ओळखली जाते पहिली पोल्युशन कंट्रोल वेसल, फर्स्ट मल्टीपर्पज पोल्युशन कंट्रोल वेसल. ठीक आहे, फर्स्ट मल्टीपर्पज पोल्युशन कंट्रोल व्हेसल कोणती आहे? आयसीजी समुद्र प्रताप. ओके मित्रांनो, आता बाकी प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. जर काही डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला विचारू शकतात. ठीक आहे, PDF साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके, जर तुम्हाला कोणती क्वेरी वगैरे असेल तर मला टेलिग्रामवरती DM करू शकतात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर.